लाईट बंद करायची हा हा माय बरं दिसागले आंधळ रात आंधळ एक काय तुले दिसागले लाईट केलं बंद केलं काय दिसते हा? काय दिसत असते का काही अरे मला सांगा माईक जवळ तो हे दिसा लागलं बाबा टिळान गिळान चष्मान गिस्मा तुला दिसा लागलं नाही तर मला सांग चष्मा पुस ना लाईट बंद करायला सांगा लागला ते असं का बर बर बापो रे इकडून इकडून तिकडून अरे काय लावलं अरे बंद करते तू कोण आहे ते सांग पहिले येडा बाजार दिसागलाय आता आता दिसा लागलं गड्या बराबर हे चष्म्याचं पुसायचं होतं हा अरे आम्ही म्हणजे वार्ताहार वार्ताहार वातीचे हार करणारे नाही कसं सांगावं तुम्हाला अरे आम्ही पत्रकार पत्राले आकार ते टपरवाले पडी भंगार टपर टपर ते अरे बातमीदार बातम्या देत असतो आम्ही बातम्या लावालावीच्या त्या बाया सांगतात बा इले तिले तिचं इले नाही ते मला माहीत आहे 150 वर्ष इंग्रजांवर राज्य केलं तुमच्यावर त्याच्यामुळे तुमच्यावर इंग्रजाचा असर झाला तुम्हाला इंग्रजी सांगल्याशिवाय नाही जमणार रिपोर्टर हा आम्ही बातम्या सांगत असतो बातम्या सांगता तुम्ही सांगा बरं बातम्या ह्या तर बातम्या हे तुमच्या सकाळी पेपर हातात आला तर तुम्ही अर्ध्या घंट्यात इकून वाजता आणि असं फेकून देता आणि लगेच माता भगिनीचं मुलानं संडास केली की त्याच्यावर संडास घेऊन तुम्ही फेकून देता असल्या बातम्या नाही आमच्या बातम्या म्हणजे 700-750 वर्षे झाले तरीही आमच्या बातम्या जुन्या नाही आज जशाच्या तशा बातम्या येतात कशी आहेत सांगा बरं एखादी कोणती अशी अरे बातमी नंबर 1 सांग अरे मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती किती दूध मुंगी म्हणजे काय सांग काही फेका मारता मुंगी जनली आता मला सांगा झाली. हा हा जनली आणि तिले शिंगरू झालं शिंगरू आता हे काय डेंगरू काय गोष्ट हाला मी काय डेंगरू शेंबडू पुसा दिसागलं तुले शिंगरू झालं नसल ऐकायच्या तर चाललो गड्या अरे पण मला थांब. मुंगीले शेंगरू कसं होईन हा मग असं समजणं तुला कळत नाही म्हणून अरे बबन मेरकर साहेबानं त्याच्यासाठी तर भारुडाचं आयोजन केलं असं हा का? हे संत महात्म्याची रूपक आहेत याचा अर्थ लावावा लागतो हा तर ते कळते असं. आणि त्यासाठी मेरकर साहेबानं याचं आयोजन केलं भारुडाचं बरं बरं अरे मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती अरे मुंगी म्हणजे जी माया होती त्या मायेनं ब्रह्माचा आधार केला घेतला आणि या जगताची निर्मिती केली याला म्हणतात मुंगी ही आहे का मुंगी हा आणि त्या मायेनं जो हे सर्व व्यापले हे याची 18 पुराण निर्मिती झाली त्याचं वर्णन करता आणि ती 18 पुराण 12ही महिने वाचत राहिली तरीही सरत नाही अशा प्रकारचं आहे का? अरे मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती तिचे दूध किती 18 रांजण भरून गेले पिले 12 हाती दादा पिले 12 हाती पिले 12 हाती दादा पिले 12 हाती पिले बारा हाती दादा, पिले बारा हाती. पिले 12 हाती दादा पिले 12 हाती पिले 12 हाती दादा पिले 12 हाती हो बातमी नंबर 2 अरे लटके गेले कटके तेथे गाडघ्या एवढे राळे गाडघ्या एवढे राळे हा उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे दादा वाटी एवढे डोळे वाटी एवढे डोळे. वाटी एवढे डोळे दादा, वाटी एवढे डोळे. वाटी एवढे डोळे दादा वाटी एवढे डोळे वाटी एवढे डोळे दादा, वाटी एवढे डोळे. हो बातमी नंबर 3 अरे शेळी करी घुसलन तेथे मांजर काढी लोणी मांजर लोणी काढते हा काय म्हणत काही बी मला ऐकून घ्या म्हणजे काही सांगायला अरे शेळी म्हणजे ती बुद्धिरूपी शेळीचं घुसणं चाललंय जगतामध्ये देव आहे का आहे तो कसा आहे नाही तो कसा आहे सारखं बुद्धीचं घुसळण चाललंय आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मंथोनी नवनिता तैसे घे अनंता
त्या परमेश्वराला पाहायचं असलं तर मंथन करावं लागते. तशा प्रकारे बुद्धीचं घुसळण त्याला देव आहे का नाही का, आहे तो कसा आहे म्हणाव तो दिसत नाही, नाही म्हणाव तर सगळं जग देव 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 करत हिंडते. असं म्हणत का? म्हणून अरे शेळीकरी घुसळण तेथे मांजर काढी लोणी, उंदीर गेले देशांतरा. ताके एकदा का तो देव परमात्मा कळला की काम क्रोध रूपी असणारे उंदर सगळी बाहेर पळून जातात आणि आसार सार तो परमात्मा राहतो. असं आहे. अरे शेळीकरी घुसळण तेथे मांजर काढी लोणी, उंदीर गेले देशांतरा. टाके भरल्या गोली, टाके भरल्या गोली दादा, टाके भरल्या गोली. टाके भरल्या गोळी दादा, टाके भरल्या टाके भरल्या गोली दादा, टाके भरल्या. बातमी नंबर 4. बातमी नंबर अरे कातनी घरी लग्न लागल सरड्या कणिक कांडी. सरड्या आणि कणिक कांडी. हा बा गुलवंध्या कन्या परणी, घुबड मांडे रांधी, घुबड मांडे रांधी दादा, घुबड मांडे रांधी, घुबड मांडे रांधे दादा, घुबड मांडे रांधे, घुबड मांडे रांधी दादा, घुबड मांडे रांधी, घुबड मांडे रांधे, घुबड मांडे रांधे, घुबड मांडे रांधी दादा, घुबड मांडे रांधी. मांडे रांधे दादा, घुबड मांडे रांधे. बातमी नंबर 5. बाभुळीच्या खोडी माशान केले कोठे, बाबरेच्या खोड्यात माशानं केलं खोड. सशान येतो सिंहग्रासीला, बिबट्या म्हणत बिबट्या चालले आपल्या गावातनी. सशान येतो सिंहग्रासीला, भेंडुकाले लोटे, भेंडुकाले लोटे दादा, भेंडुकाले लोटे, बेडुकारे लोटे, भेंडुकाले लोटे. लोटे दादा, बेडुकारे लोटे, बेडुकारे लोटे, बेडुकारे लोटे. अरे पाण्यात कासव गीत गाय. तुमट ठेरे परदेशी. हा पाण्यात कासव गीत गाऊ लागलं. ओ हो, हे तुम तो ठैरे परदेशी थोडं म्हण, किती गोड गोड तुझे ना, अशा प्रकार. हा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. असं का? मला हा. वाटलं तुमट ठेरे नाही तो सही. हे असं तुम्हाला तेच पाहिजे, तुम तो ठैरे परदेशी, मग नाचायचं नुसतं ढुंगणं हलवत डीजेवर. वारे वा, असं नाही. पाण्यात कासव गीत गाय, वनात कोल्हालाचे, सावज मनी संतोषले, खेकड पुस्तक वाचे, खेकड पुस्तक वाचे दादा, खेकड पुस्तक वाचे. खेकड पुस्तक वाचे, हो खेकड पुस्तक वाचे दादा, खेकड पुस्तक वाचे, खेकड पुस्तक वाचे, खेकड पुस्तक वाचे दादा, खेकड पुस्तक वाचे, खेकड पुस्तक वाचे, खेकड पुस्तक वाचे, खेकड पुस्तक वाचे. कशा काय वाटल्या बातम्या? बातम्या काही बिन लावा लावीच्या बातम्या आणि इकडच्या अरे पटत नाही तुम्हाला, असं मनानं समजत नाही. याच्यासाठी तर ते अध्यात्म हे, आणि हे संत महात्म्याने रूपकाच्या रूपाने इथं त्याच्या, याला कूट शब्द म्हणतात. त्याला डोकं लावावं लागते, गुरु करावं लागते, तेव्हा कळतं ते. का सहजासहजी नाही कळत कुणाला येते. हा याला कूट शब्द म्हणतात. म्हणून विष्णुदास नामा म्हणे ऐका याची ख्याती. आतापर्यंत मी जे बोललो त्याची ख्याती, प्रत्यक्षात तुम्ही ते शब्दशः अर्थ घेऊ नका त्याचा. हा डोकं लावा. विष्णुदास नामा म्हणे ऐका याची ख्याती, आणि लटके म्हणतील त्याचे पूर्वज नरका जाती. हा आता 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 कसं पटलं. हा म्हणून नामदेव महाराज म्हणतात त्याचे वर्तमानात त्याचा विचार करून आम्ही वर लटके न बोलू,